नमस्कार मंडळी. तर मी तुमचे जुई पाटील ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. तर बघा, आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहेत, म्हणजे दुधी. सांगा बरं, दुधीपासून आपण काय बनवणार आहोत? नक्कीच दुधीचे पराठे. तर दुधी आपण ही छानपैकी धुवून आणलेली आहे. त्यानंतर आपण तिला किसायचे आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही जुई पाटील ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का बरं? नसेल केलं तर करून घ्या. त्याचबरोबर ही दुधी आता किसून घ्यायची आहे. ती किसल्यानंतर तिचं जे पाणी, दुधीचं जे पाणी येतं किंवा जे पाणी निघतं त्याच्यातच आपल्याला पराठे करायचे आहे, तरच ते स्वादिष्ट लागतील. आणि जर पाणी थोडंसं लागलं तर एखादा कप किंवा अर्धा कप असा आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडासा ओवा, हळद, तिखट हे मिक्स करून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं. त्याचबरोबर चण्याचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, मीठ, तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करायला आपण घ्यायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला पाणी वापरायचं आहे. आणि जे दुधीचं पाणी सुटतं त्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. का म्हणून? तर ते आपल्याला जास्तीत जास्त चविष्ट लागण्यासाठी. बघा, आता मी हा पूर्ण गोळा एकत्र करून घेणार आहे. एकत्र झालेला गोळा त्याला नंतर थोडंसं तेल टाकून एक 5-10 मिनटं मुरायला ठेवायचा आहे. एका साईडला तवा ठेवायचा आहे आणि तवा मस्तपैकी त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल लावू शकतात किंवा तूपही लावू शकतात. आणि जो आपण गोळा बनवलेला आहे तो छानपैकी गोळा न पोलपाटावरती घ्यायचा, न कपडावरती घ्यायचा, फक्त तव्यावरच आपल्याला त्याला थापायचा आहे. तर जेणेकरून अशी बारीक जाळी येईल अशा पद्धतीने तो हळूहळू थापायला सुरुवात करायची आहे. आणि छोटे छोटे गोळे त्याला चिटपट चिटपट लावत जायचं आहे. त्याचबरोबर त्याची जी तव्याची वाफ येईल ते हाताला चिपकू नये किंवा आपल्या हाताला भाजू नये म्हणून शेजारी पाणी घ्यायचं आहे. पाण्याचा थोडासा हात आपल्या पराठेला लावत लावत तो तव्यावरच थापायचा आहे. तुम्ही त्याला तूपही लावू शकतात किंवा जे मुलं तुमची खातील, त्यांना आवडेल किंवा त्यांच्या शरीरामध्ये छान छान असं प्रोटीन जातील अशा पद्धतीने तुम्ही त्याला लावू शकतात. किंवा तुम्हाला त्याला बटर लावायचं असेल तर तुम्ही बटरही लावू शकता. एका साईडला थोडंसं बघा, मी तेलाचा वापर केलेला आहे, तर मी त्याच्यात तेल टाकून घेतलेले छोटे छोटे छिद्र करून, जेणेकरून तो खालून चिटकू नये म्हणून. आणि उलटा करून घेतला. बघा आपला पराठा कसा दिसतोय, सुंदर दिसतोय की नाही? आणि जुई पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आपला नवीन रेसिपी दुधीपासनं बनवलेले कुरकुरीत असा छानपैकी पराठा. थँक्यू मंडळी.